अजित दादा जेव्हा जुन्नरला यायचे ना 2007, 8, 9ला, तेव्हा टीव्हीला असा गोल यायचा, अजित दादा शेजारी बसले तडी पार गुंड. असं असं यायचं ना टीव्हीला. त्या टीव्हीच्या बातम्या आहेत, फोटो आहेत. मग तू स्वतःला जास्त शहाणा समजू नको बाबा, कारण तू कोणतं पुस्तक वाचलं नाही. तू आज जे पीएचडी होल्डर आहेत त्या मुलांवरती तू बोलतो. तू कधी पुस्तकं वाचली का? किती तास अभ्यास करायला लागतोय? तेव्हा बाबा या पहिलीच्या वर्गातून दुसरी जातोय. हा चौथीला सतत गैरहजर, सबब याचं नाव कमी. पण आता काय झालं, त्या काळामध्ये पिचड साहेब असतील, वल्लभ शेठ असतील, यांना वाटलं बाबा हे काहीतरी करील. पण हे काय केलं नाही, माकडाच्या हातात कोलीत दिला. माकड उठला आणि अख्खा भाग जाळून टाकला. असलं हे भंगार आता विकायची वेळ आले. समाजाला माझी विनंती आहे, भरपूर गोष्टी खरं तर या निमित्ताने आम्ही पुढे बोलणार आहे. फक्त तू आता बोलूनच बघ. आणि तू म्हणतो ना लपून बसले आणि दत्ता गावरी गायब आहे. दत्ता गावरी रोज लोकांच्या सुखदुःखामध्ये आहे. दत्ता गावरी देखील रोज लोकांना मदती करतोय. तुझ्यासारखा टरकरना रात्री लपून बसला कुठं? आम्ही येतो ना समोर, ये. हिम्मत असेल ना, विकास काय काय केला या आमच्या समोर बस आणि आम्हाला सांग, आम्ही हा विकास केलाय आणि याच्यामुळे मला मत मागा. अरे हा म्हणला आमदार शेठ तुम्हाला आमदार करतो. निवडणूक कोणाचे? कार्यकर्ते जिल्हा परिषदेची. अतुल शेठ तुम्हाला आमदार करतो. अरे ही अतुल शेठची निवडणूक आहे का? हा, अतुल शेठची निवडणूक आहे का ही? ही निवडणूक आहे याची तू सांग ना बाबा. मी खामगाव मध्ये हे काम केलं, मी पिंपळगाव सिद्धनाथ मध्ये हे काम केलं, मी सुकावेड्यामध्ये हे काम केलं, मी केवाडीमध्ये हे काम केलं. सांग ना जरा लोकांना. पियाला पाणी दे. अरे लोकांची जुनी घर आहेत अजून ती पडायला लागले तर तिथं घरकुलं दिली ना. बाकीच्या घरकुलामध्ये 10,000 खातो. आता बंडू शेटने आमच्या हे कागदपत्र सगळे आणले तर सासूच्या नाव योजना खातो. तू आम्हाला अकल शिकवितो का? हा, गोरगरिबाचा पैसा तू खाला आणि तू त्या गोरगरिबाच्या पैसे अवकात तयार करतो का? अरे राजाला पण एक मत आहे, मंत्र्याला एक मत आहे आणि सर्वसामान्य माणसाला एक मत आहे. आणि तू अवकात काढतो ना आमची, ती अवकात आता आम्ही 7 तारखेला दाखवणार. आणि 9 तारखेला ज्या म्हशी आम्ही आणणार आहे ना, पत्रकार बांधवांनो, ज्या लोकांना म्हशी देणार आहे त्या म्हशी वळायला लागणार आहेत सगळ्या. ये दूध डेअरीमध्ये तो दूध आम्ही 100% घेणार आणि पुढे भविष्यामध्ये आम्ही मोठा दुधाचा प्रोजेक्ट उभारणार जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होणार. हे हे मानस आमचे. वर्सुबाई देवस्थान डेव्हलप करणार, तिथं लोकांना रोजगार देणार, हे मानस आमचे. कुकडेश्वर डेव्हलप करणार, आदिवासी भागामध्ये आदरणीय शरददादाच्या माध्यमातून पर्यटनाच्या योजना आणणार आणि त्या आम्ही उभ्या करणार. म्हणजे ह्यासाठी आम्हाला जिल्हा परिषद लढायची. हा म्हणतो खुशी खुशी आणि लोक रोज बनकर फाट्याला जातात, लोक रोज रस्त्यावर मरत आहेत आणि हा म्हणतो खुशी खुशी. मग याला खुशी झाली, हा वैयक्तिक खुशी झाली. हा 4 व्हीलर मध्ये, फॉर्च्युनर मध्ये हिंडतो, हा स्कॉर्पिओ मध्ये हिंडतो, हा सगळीकडे हिंडतो. साहेब तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेला जलजीवनच्या कामासाठी आम्ही गेलो होतो. याच्या अकलेचा नमुने हा. तर तिथं स्क्रीनवर आम्हाला दाखवत होते मीटिंग मध्ये, ह्या गावात हा प्रॉब्लेम आहे, त्या गावात हा प्रॉब्लेम आहे. हा मध्येच उठला म्हणला कॉम्प्युटर मध्ये काठी घाला, काठी घाला म्हणतो. आता कॉम्प्युटर मध्ये काठी घालायचं हे का? हा, आणि शिवसाहेबांकडे मी योगायोगाने बसलो. शिवसाहेब सांगायला लागले की काय करते तिथं शरद बुट्टे पाटील होते. ते विकासावर चर्चा करत होते, ते डेव्हलपमेंट वरती चर्चा करत होते. हा म्हणला साहेब व्हॉट्सअप उघडा, जरा युट्यूब उघडा आणि मग वादळ बघा, वादळाचे व्हिडिओ बघा. अरे ते आय एस ऑफिसर आहे, या मूर्खाला कधी कळणार ते? हा, मग एवढा ह्या बिंडोक खर तर आपण पोचलाय. लोकांनी खरोखर मी सांगतो, मी आता एका परिस्थितीपासून पुढे, माझे आई वडील घरी आहेत, मजुरीने जात नाही. आम्ही शेतात मजुरी केलेली माणसं आहेत, आम्ही वाळू चाललेली माणसं आहेत. मी हमालाची गाडी ओढलेली जुन्नर मध्ये माणूस आहे कागद कारखान्यात. पण आज आम्ही कोणचा हरामाचा खाऊन नाही तुझ्यासारखा, स्वतःच्या कष्टाने कमवतोय, स्वतःच्या कष्टाने राहतोय. तुझ्यासारखं नाही, सकाळी उठल्यापासून चोऱ्या तर झोपेपर्यंत चोऱ्या. एक नंबरचा ह्या चोरटा दरोडेखोर. आणि हे लोकांना आता अकला शिकवायला लागल्या. बरं तू वैयक्तिक कायला बोलतो? याच्यावर बोल ना. बरं जी जी माणसं काम करत, यांचं कंत बंगले तर कंच काय, याचा केवाडीत बंगला, याचा पुण्याला बंगला, याची चाकणला जागा, याची जुन्नरला जागा, याची ठिकठिकाणी जागा. कुठून घेतलं रे बाबा तू? कोणाच्या जीवावर घेतल्या? हा, वेताळ बाबाचा बघतोय ना बाबा तू. जा वेताळ बाबा समोर शपथ घे म्हणा, हे सगळं मी नीतिमत्तेने कमवलंय. हा, याची शुगर बीपी हाय झाला तर हा नको ते बोलतो, बडबड करतो बावळटासारखा. त्याच्यामुळे याच्या बोलणे कोणी विश्वास ठेवू नका. येत्या 7 तारखेला बाकी याला असा धडा शिकवा की याला म्हशी नाही, या हातवणगा हातात घेऊन फिरला पाहिजे गावोगाव. असा याला फिरवा आता, कारण आता भरपूर झालंय. याचं खूप ऐकलंय. दसक्रियेमध्ये गेला तरी हा शेवटी उठून आम्हाला बोलणार, लग्नात गेला तरी बोलणार, कुठं गेला तरी बोलणार. म्हणजे यानं काय असं केलं तेव्हा? हा, याचा पुतळा बांधण्यासारखा यांनी काय वागलाय तो? हा, आदरणीय काळू शेळकन त्यांनी हिरडा कारखाना काढला.
आता मी जगातला पहिला माणूस पाहिला पत्रकार बांधवांनो, हा 4थी नापास अडाणी गडी तिथला तज्ञ संचालक आणि हा काळदादाला नाव ठेवतो मूर्ख. हा म्हणजे मला विशेष आहे राव. हा कारखाना चालवायचे कारखाना. ज्या अजितदादांनी 2 कोटी दिले त्या अजितदादाला हा वंचित बहुजन मध्ये निवडणूक लढला माग आमदारकीची. हा काय म्हणला, अजितदादा आले तरी मी माघार घेणार नाही. आणि आता फ्लेक्स बोर्ड लावतोय, अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मला एक मत द्या. आणि लोक येड्यात का रे मूर्खांनो. हा म्हणजे आता दादाच्या मृत्यूचं राजकारण तुम्ही करायला लागले. दादा गेल्यानंतर आमच्या सहित सर्वसामान्य माणूस हळहळला. हा आणि हे राजकारण करतात काय का अजितदादाला श्रद्धांजली व्हायची असेल तर मत द्या. अजितदादा असताना देवराम लांडे तुला चपलाने तुडवला असता. एवढा नालायक आहे तू. तू इथं अतुल शेटला मॅनेज केलं, इथल्या इथं तिकीट घेतलं, तू अजितदादाचे नाव सांगत होता. तू हरामखोरा. तुला दाखवतो नमुना. तू आता येणार आहे 7 तारखेला. कोणाशी तू वार्ता करतो, कोणाला बोलतो. सर्वसामान्य पोर जी तुझ्या मागे प्रचार करीत हिंडत होती त्यांच्या चरित्रेवर बोलतो. हा हरण टेकडीचं सांगू का मी, कोणला घेऊन गेला होता तू. हा सांगू जरा, येतो का समोर. विषय असा आहे पत्रकार बांधवनो, मी शिकलेला माणूस आहे. मर्यादा येतात, सगळ्या गोष्टी उघड करते ती नाही. तू जेव्हा एक हा बोट दुसऱ्याकडे करशील, 4 बोट तुझ्याकडे, तर एवढं ध्यानात ठेव. आणि तू पुरा चोरटे, पायाच्या नखापासून केसापर्यंत तू चोरटा गडी. तू आम्हाला अकला शिकवू नको. आम्ही जबाबदारीने वागत होतो. इलेक्शन सुरू झालं होतं तरी आम्ही तुझ्यावरती पुढे नाही बोललो. आम्ही विकासावर बोलत होतो. आम्ही सांगत होतो की हा विकास व्हायला पाहिजे, हा झाला नाही. तू काय केलं, तू त्याच्यावरती बोलला का मी हे करणार आहे. हा म्हणलो केवाडी ते मानकेश्वर पूल करणार. तुला अकलाचा भाग आहे का, त्याचा DPR केला का तू कधी, त्याला किती पैसे लागते बघितले का. बरं तो केंद्र शासन करणार, तू कधी पत्र्यावर केला का. खासदारांना जाऊन भेटला, केंद्रीय मंत्र्यांना भेटला. अरे एका गावचा सरपंच काय मंत्री आणू शकतो मंत्री, आणि तुला साधा मंत्र्याला जाऊन भेट देत नाही. हा फक्त बदल्या करायला जातो लोकांच्या. आणि मंत्री आला हा लांब लांब पळतो. कारण प्रत्येकाला यांनी फसवलेले, प्रत्येकाला यांना डोक्यावर टाकलंय. त्याच्यामुळे जनतेला फसवलंय ना बाळा तू. तुला आता लोक डोक्यावरती टाकणार. तू पैसे देऊन तुला वाटेल त्या लोक आता पैसे घेतील. हा म्हणायचा पूर्वी मटण कोणचंही खा, बटन आमचा दाबा. आता लोक मटण खाणार, तो पैसे घेणार, तो डबं घेणार, तुला साड्या घेणार, मात्र बटन तू दाबणार नाही. तुम्हाला मागचा किस्सा सांगतो. जेव्हा दांगट साहेबांनी वल्लभ शेठ बेनकेंची लढत झाली, हा म्हणला मार लागला गुडघ्याला आणि पट्ट्या बांधल्या डोक्याला म्हणला. म्हणजे याचा जन्मच खोट्यातून झालेला. 1 नंबर खोटा गडी हा. खरं कधी काय बोलत. हा जर खरं बोलला ना, खरं खरं बोलल्याला एक वाक्य याचं दाखवा आणि 1 लाख रुपये माझ्याकडून घेऊन जा. म्हणजे इतका मूर्ख माणूस खरं तर जनतेने सांभाळलाय की काही संबंध नाही या निवडणुकीचा आणि बाकीच्यांचा. कोणावर बी चर्चा करते, कोणावर बी तोंड टाकते. अरे तू बघ जरा एकदा स्वतः आरशासमोर उभा राहा, तुला कळल का तुझी लायकी काय ती. पण काय झालं माहितीये का, ज्याची लायकी नाही त्याला खरं तर थोडी लायकी देण्याचा प्रयत्न समाजाने केला. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, समाज आता सुधारणार. भविष्यामध्ये समाज बाळा तुला घरी पाठवणार आहे, तू घरी जायची तयारी कर. आताच तू माळरान बघून ठेव, कुठं म्हशी वळायची आणि कुठं बाईला सोडायची. ती हे जात आहे तिकडे याला म्हशाला बाईला घेऊन. आणि लोकांना काय करते का, मी तिथं दहशत निर्माण करायला जी दहशत आहे ती गेल्या वर्षी कपडे फाटस तो याला मारला असता, पळून आला. आणि काय करते, कर्नाटक वरून बैल आणला म्हणला आणि त्या बैलाच्या कानात हे मराठी बोलत आहे. अरे बाबा म्हणजे हसावा का रडावा याच्या पुढं. हा हा एवढा मूर्ख गडी कधीच नाही पाहिला. बरं काय होतंय तिकडे गेलो लोकांना बाबा एका ठिकाणी जेवणाची व्यवस्था, बाकी गोष्ट लोक जातात. लोक जातीने अशातला भाग नाही. पण तू कर्नाटक वरून बैल आणला म्हणला आणि त्याच्या कानात मराठी सांगतोय. काय म्हणतोय, तू मालक लखोपती आहे, तू काजू खातो का तू खजूर खातो. अरे म्हणजे बैलाला काजू खातो का खजूर खातो. इथं लोकांना एक टायमाची भाकर मिळत नाही वन करायला. ते बाबा तू बैलाला म्हणतो. तुझी बुद्धी कुठं. मी त्याचा एक व्हिडिओ पाहिला, तुम्हाला मी तो लवकर स्क्रीनला दाखवणार आहे. याच्या तोंडात पैशाचा बंडल, म्हणजे मस्ती पैशाची, आणि असं नाचत आहे येड. हा पैशाचा बंडल तोंडात ठेवून. तुला एवढा माज आहे का गरीबाचे पैसे खाऊन. तो माज आहे ना माज. आता 7 तारखेला उतरणार आहे. येड्यासारखा करू नको. तू येडा होणार आहे मला माहिती आहे. चढले बुद्धी तुझी बाबा. मेंदू लवकर पातळ होणार आहे. येड्यासारखं वागू नको. मग हात जोडून विनंती आहे, येड्यासारखं वागू नको. नाही तर भविष्यामध्ये समाजात बसण्या उठण्याच्या लायकीचं राहणार नाही. प्रत्येक गावामध्ये एक चोरी यानं केलं. प्रत्येक गावात एक गाव सांगा इथं चोरला नाही म्हणून. 1 नंबरचा चोरटा गडी. हे मग अधिकृत हे करा. आणि हा म्हणला अलिबाबांच्या 40 मग लोकांनी एकत्र आला.
यांना समाजाचं अध्यक्ष असताना मोर्चा काढला, यांना तांदूळ पैसे खाल्ले त्या काळामध्ये. मग समाजाच्या मागे गेला ना, गेला नाही कोण म्हणते. आम्ही सुद्धा तरुण त्या काळामध्ये याच्या मागे गेलो ना, का नाही गेलो? का गेलो? तर बा कुठंतरी समाजाचा माणूस पुढे जाईल काहीतरी तरी, पण नाही. असो, माझ्या माहितीप्रमाणे आज इतकं मी बोललोय. तो जातीवरून बोलल, तो एखाद्या शिक्षणावरून बोलल, काय काय बोलल, भरपूर गोष्टी आहेत. परंतु आज मला वाटतंय त्याच्या पोटापुरतं एवढं झालंय, शहाण्याला शब्दाचा मार. सुधारायचं असेल तर सुधर. तुला इज्जत दिले, त्या इज्जतीप्रमाणे राहा. नाहीतर लोक समाज आहे, हा समाज. रावाचा रंग होताना आम्ही इथं बघितलं. लोक वर घेतात डोक्यावरून डोक्यावरून खाली पण आपटीतात. त्याच्यामुळे सुधार बाबा, एवढं मी बोलतो. धन्यवाद. पवारी साहेब, आता तुम्ही जे बोलले, टीका केली, पण काल असा एक टीकेचा विषय असा ठरला होता, बकराची मौत नक्की काय प्रकार येतो? काय काय बकरीची मौत त्याची काय हे केली मौत? नाही, आम्हाला नाही का माहिती शेळीची मौत आणि हे काय. हे काय करतंय तुम्हाला तर पुढे शेळी वाघानं धरली, हे तिथं जाताना व्हिडिओ करते. आता माझ्या गावामध्ये शेळी देते, आम्ही फॉरेस्ट ऑफिसर येतात, त्यांना आम्ही देतो. 7,000 रुपये मिळतात. मोठं जनावर खालं तर 25,000 रुपये मिळतात. माणसाला समजा काही इजा झाली, खालं तर 25 लाख रुपये मिळतात. तो शासनाचा भाग आहे. ते आम्हाला नाही माहिती काय बकराची मौत आणि काय. त्यालाच माहिती, त्यालाच विचार, नीट खुलासा करा. कारण त्याला जी सवय आहे कुत्र्याच्या आणि बकराच्या माहितीला जायची.